आजचा क्लास आपला वास्तुशास्त्रावर होणार आहे. जोक करत आहे. चला आता मी थोडं तुम्हाला प्लांट्सबद्दल सांगून देते. जे मी प्लांट्स यांना आणायला लावले होते ते प्लांट्स कसे आहेत, कोणते कोणते आहेत आणि त्याचे बेनिफिट्स काय काय आहेत. माझ्या अवतारावर जाऊ नका, मला बिलकुल बरं नव्हतं, सकाळपासूनच मला बरं नव्हतं, पण तरी मी त्यांना गाईड करत तिथे बसलेली होती, कारण त्यांना गाईड करणं गरजेचं आहे. ते करतात सगळं, पण त्यांना हे गाईड करायचं असतं मला की कोणत्या प्लांटरमध्ये कोणता प्लांट लावायचा आहे. ते मीच करू शकते आणि जे बाकीचं काम आहे ते ते करू शकतात. तेवढ्यात माझं हे पार्सल रिसीव्ह झालं होतं. मी प्लांटर्स ऑर्डर केले होते हे ऑनलाईन आणि ते मला रिसीव्ह झालेले होते आणि खूप छान आहे. त्याखाली एक प्लेट पण आहे. तेवढ्यात माझा एक रिलेटिव्ह आला, माझ्या आत्तेभावाचा मुलगा आहे हा, जो चेअरवर बसलेला आहे. त्याचं लग्न आहे, त्याच्या लग्नाचे ब्लॉग तुम्हाला दिसतीलच समोर. विकी आला, त्याच्यासाठी कॉफी वगैरे बनवली आणि नंतर मग त्याच्यासोबत थोडं गप्पा मारत बसली आणि नंतर निघून गेला. तो कार्ड द्यायला आला होता ॲक्च्युली. हे नर्सरीमधून कोकोपीट घेऊन आले होते आणि त्याला ह्यांनी असं भिजवून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यात पाणी टाकून ठेवायचं, नंतर त्यातला जो क्षार आहे तो निघून जातो आणि त्याला स्क्वीज करून मग नंतर त्याला यूज करू शकतो आपण. ह्या प्लांटर्सचे 2 सेट मी ऑर्डर केले होते आणि खूप छान वाटलं मला. खाली प्लेट असल्यामुळे, पण साईज छोटी आहे त्याची. तुम्हाला जर पाहिजे असतील तर मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे आणि जर इन्स्टावर बघत असाल तर लिंक कॉमेंट करा, तुम्हाला लिंक मिळून जाणार तुमच्या डीएममध्ये. हे आहे लक्ष्मी कमळ. याला मराठीमध्ये लक्ष्मी कमळ म्हणतात आणि इंग्लिशमध्ये सक्युलंट्स म्हणतात. हे घरामध्ये असणं खूप चांगलं आहे म्हणते, प्रॉस्पेरिटी आणि पॉझिटिव्हिटीसाठी. पण या प्लांटची तुम्हाला खूप केअर करावी लागते. जर तुम्ही केअर करू शकत असाल तर तुम्ही डेफिनेटली तुमच्या घरी हे प्लांट ठेवू शकता. आणि हो, या गुलाबाच्या प्लांटची मला तुम्ही प्राईस विचारली होती तर 60 रुपीज ईच मिळाले मला ते. तर हे मी दारावरून घेतले होते, त्यामुळे मला असं वाटते की महागात मिळाले. माहीत नाही मला आता याची प्राईस काय सुरू आहे नर्सरीमध्ये, तर तुम्ही सांगू शकता मला कॉमेंट सेक्शनमध्ये. आता वास्तुशास्त्रानुसार जे प्लांट्स चांगले आहेत, जे मला सजेस्ट केलेले आहेत ते तुम्हाला सांगते. एक तुम्ही ही लक्ष्मी कमळ सक्युलंट प्लांट घ्या, एक जेट प्लांट घ्या, मनी प्लांट ठेवा तुमच्याकडे, आणखी एक पर्पल हार्ट प्लांट ठेवा, स्नेक प्लांट, शमी प्लांट, व्हाईट लिली आणि रबर प्लांट. हे असे प्लांट तुमच्याकडे असायलाच पाहिजे. आणखी जर मला माझ्या मावशीने प्लांट सजेस्ट केले तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच. इथे मी एक माझं ऑर्डर प्लेस केलं होतं, ते मला रिसीव्ह झालं. चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. बाय बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल. बाय.